हे बघा आत्याबाई, प्रकरणातला खरेपणा नाकारता येत नाहीये. तुझ्या तर हातात पोलीतच म्हणालंय ग. आत्याबाई, अहो असं का बोलताय तुम्ही? त्यात माझा काय दोष आहे? उलट मी तर तुम्हाला असा सल्ला देईन की ज्या म्हाताऱ्याला आपल्याबद्दल सगळं माहितीये त्याला किल्लेदारांच्या पद्धतीने संपवलं पाहिजे. भाऊजींनी असे अनेक काटे काढलेत, म्हणजे असं मी ऐकलंय. अरे पण या तुझ्या अशा बघण्याने आम्हाला किती त्रास होईल याचा विचार केलायस का? माझं तुमच्याशी काही रक्ताचं नातच नाही आहे बाई. त्यामुळे आता तुम्ही माझ्यासाठी जे काही कराल ते उपकारच असतील. आता हे उपकार कसे फेडायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझ्या समोर. मी निघाले रमावतीला. बाय. अगं काय बोलतीस रमावतीला? हे बघ, उगा काहीतरी करायला जाशील आणि काहीतरी चित्र होऊन बसायचं. समधी किल्लेदार मंडळी तिथंच आहेत, तुला चिकटवून टाकतील रमावतीतच कायमचं. काय बी असू देत, आणि आता मला तिथं गेल्याशिवाय चैन नाही पडणार बघ. अमृता, हे किल्लेदार नाही आहेत असं एका माणसाने येऊन सांगितलंय. साहेब, मतदार नाराज तेव्हाच होतील जेव्हा ही बातमी त्यांच्यापर्यंत जाईल. म्हातारा रातोरात गायब होईल. नाही वाकनीस, माझ्या जन्माचा एकमेव साक्षीदार आहे तो. त्याला असं गायब करावं असं मला नाही वाटत. त्यापेक्षा कुठेतरी दूर निघून जावं असं वाटतं. साहेब, जगापासून दूर झालो, स्वतःच काय? त्यापेक्षा तोडगा काढूया काहीतरी. तसंच जर असेल तर त्या शंभूला आपल्या सोबत घ्या. मुंबईतच व्यवस्था लावूया त्याची. ठीक आहे साहेब. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा परशू कुठे दिसत नाहीये. त्याला शोधा. कारण जर बोंब थांबवायचीच असेल तर घरच्या माणसांचं तोंड बंद केलं पाहिजे आधी. साहेब, परशू शेठला माझ्या पद्धतीने समजावून सांगू की तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगताय? त्याच्यासाठी एक वेगळीच पद्धत शोधावी लागणार आहे आता. वा, इथेही माझ्या मागे मागे आलीस? मी तुमच्या माग माग नाही आली, मी माझ्या नवऱ्याच्या माग माग आली. आधी हिला इथून हकलवून द्या, मला काही महत्वाचं बोलायचं. बरं झालं ना तू आलीस ते. तिला काही महत्वाचं बोलायचंय, बोल हिच्याशी. काय बोलायचंय? डबगा, चालती हो इथून आणि स्वतःच्या लायकीप्रमाणे वा. मुलकण कुठली? मला तर ना या सगळ्यामध्ये काहीतरी काळं बेरं असल्याचा संशय येतो. कोणीतरी हे सगळं मुद्दाम ठरवून करतंय. कोणीतरी म्हणजे परशू काका ना? हो, कारण तेच इतके दिवस रमावतीला येऊन राहिले ना. त्या शंभूला सुद्धा त्यांनीच शोधून आणले. पण मी आता गप्प बसणार नाही. माझ्याकडे ह्याच्यावर एक उत्तम तोडगा आहे. म्हणजे तू आता फक्त बघ मी काय करते.